एटीएम मधून पैसे कशासाठी काढताय रे बा? चला सांगतोस मग तुम्हाला पुढं कायसाठी काढवलो पैसे. नमस्कार पब्लिक. आपण मग सकाळी उठून मस्त तयारी केली आणि रोडान निघालो जासाठी. रस्त्याने पाहिलात भयानक ऍक्सिडेंट झाला होता बावा. ड्रायव्हर भावांनो गाडी आरामशी चालवत जा बा थोडीशी. मग काय तिथून पेट्रोल पंपावर आलो, गाडीत पेट्रोल टाकलं आलो मग डॅमवर डायरेक्ट पोहासाठी. अथर्वण सिद्धेशन मी होतोच. मग काय आलो डॅमवर बा डायरेक्ट पोहासाठी. डॅमलेत की जास्त पाणी होतं. मग काय मस्त तिथं थोडंसं पावलं गिवलं तिथून आलो मग घरी. रात्री चालू एटीएम मध्ये मी वाटलं आता बाहेर गावी जावं लागते आपल्याला. पैसे काढून घे थोडेसे पैसे गिसे काढले मस्त. आणि मग काय तिथून निघालो घरी आलो. मग मस्त रात्रीचं एक नंबर मस्त तयारी केली मस्त. मग तिथून निघालो डायरेक्ट. आपल्याला पोट्टे आलेच होते मग घ्यायला. मग काय घरून आलो डायरेक्ट बडनेरा रेल्वे स्टेशनवर. घरून मग आलो बडनेरा. मग काय तिकिटा काढल्या आणि डायरेक्ट मग बसलो 2:30च्या ट्रेनमध्ये रात्री. मग काय ट्रेनमध्ये बसायला इतकी जागा होतीच नाही बा. उभ्याच गेलो. मग डायरेक्ट आलो मग तिथून नागपूरमध्ये आल्यावर मस्त सकाळचा एवढा खतरनाक व्ह्यू पाहून मस्त मनच शांत झालं. तिथून ॲटोत बसलो. मग आपल्या काम लोकेशनवर आलो. मस्त सकाळचा व्ह्यू मस्त नागपूरचा व्ह्यू पाहत आपल्या लोकेशनवर आलो. लोकेशनवर आपलं सामान घेतलं. मग काय तिथून बसलो मस्त आपल्या या झुकझुक गाडीवर कोणची येतं. मग तिथून आलो डायरेक्ट नाश्ता करायला बा. नाश्ता केला मस्त सर्वांना. आपलं पार्सल टाकून दिलं मग आपण ट्रेनमध्ये. त्याच ट्रेनमध्ये आम्ही आलो. आमचं नशीब तेवढं खराब आहे की बस जागाच नाही भेटली. जाताना नाही भेटली, नेताना नाही भेटली. मग काय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.